निवडणूक म्हटलं तर ही कुठेतरी काहीतरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण तशा काही गोष्टीला सामोरे जातो, तसं हे सुद्धा आज लादले गेलेली निवडणूक ज्याला आपण म्हणू शकतो. दोन्ही घटना तशा दुर्दैवी आहेत. त्यामुळे लोकांनी त्या पद्धतीने कुठेतरी आदराच्या भावना ठेवल्या पाहिजे. जसं फडणवीस साहेब सांगतात त्या पद्धतीने लोकांनी ऐकलं पाहिजे. मतदाराला एवढंच आवाहन करणार की कसं अक्षय दादा सुद्धा खडले साहेबांच्या रूपाने कुठेतरी काम करतात. गेल्या म्हणजे कोविड पासून ते स्वतः प्रत्येक गावोगावी फिरणं असेल, संघटन उभा करणं असेल, तसं काम त्यांनी उभं केलेलं आहे. अक्षय खडले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज मोठ्या संख्येने इथं जनता गोळा झाली. काय एकंदरीत काय भावना मनामध्ये म्हणजे पाहिलं तर ही पोट निवडणूक आहे. पोट निवडणूक म्हटलं तर ही कुठेतरी काहीतरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण तशा काही गोष्टीला सामोरे जातो, तसं हे सुद्धा आज लादले गेलेली निवडणूक ज्याला आपण म्हणू शकतो. कारण कुठेतरी जनतेच्या मनामध्ये तशा प्रकारच्या भावना आहेत. कुठेतरी खडले साहेबांची दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे लोक आज या निवडणुकीला सामोरे जातात. त्यामुळे लोकांमध्ये खडले साहेबांमध्ये एक वेगळा आदर होता. तशाच प्रकारे कुठेतरी खडले साहेबांना आपल्याला अक्षय खडले यांना मतदान करायची भावनेतनं लोकांच्या मनामध्ये एक आदर भावना पाहायला मिळते. राहुरीसह बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले होते, मात्र महाविकास आघाडी या ठिकाणी उमेदवार देणार असं समजतंय. कसं असतं शेवटी अजून आम्हाला काही माहिती नाही. आता 2 वाजले, अजून 1 तास बाकी आहे. कोण काय करतं, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही एखादं मत व्यक्त करणार, मी एखादं मत व्यक्त करणार, मत व्यक्त करू शकतो आपण. पण शेवटी तो काय निर्बंध नसतात ते कोणाला असं काही केलं पाहिजे असं केलं पाहिजे. मत व्यक्त फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भावना व्यक्त केली. कारण घटना तशा आहेत, लोकांना घटना समजल्या पाहिजेत कशा प्रकारच्या घटना आहेत, काय आहेत. खडले साहेबांची घटना अचानक झालेली आहे. अजितदादांची घटना अचानक झालेली आहे. तुम्ही सकाळच्या वेळेला लोकांचे ज्यावेळेला डोळे उघडले त्यावेळेला घटना सगळ्या लोकांच्या जे काही लोक त्यानेच त्या बातम्या उठलेत. फोन वाजल्यानंतर फोन वाजला अशी घटना घडली. तर दोन्ही घटना तशा दुर्दैवी आहेत. त्यामुळे लोकांनी त्या पद्धतीने कुठेतरी आदराच्या भावना ठेवल्या पाहिजे. जसं फडणवीस साहेब सांगतात त्या पद्धतीने लोकांनी ऐकलं पाहिजे, अशी माझी सारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. अक्षय खडलेंसाठी आज मोठा जनसमुदाय जमा झाला. येणाऱ्या काळात आता निवडणूक पार पडणार आहे. मतदारांना काय आव्हान करणार? मतदाराला एवढंच आवाहन करणार की कसं अक्षय दादा सुद्धा खडले साहेबांच्या रूपाने कुठेतरी काम करतात. गेल्या म्हणजे कोविड पासून ते स्वतः प्रत्येक गावोगावी फिरणं असेल, संघटन उभा करणं असेल, तसं काम त्यांनी उभं केलेलं आहे. त्यामुळे त्या भावनेचं लोक त्याला मतदान करतील. धन्यवाद. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.